अतिरिक्त शिक्षक समायोजन 2025-26 16 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन 2025-26च्या संचमनानुसार पार पाडण्यात आलं. हे समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. याबद्दल प्रथमतः शिक्षणाधिकारी माध्यमिक दैफळे सरांचे मनपूर्वक अभिनंदन. एकूण 435 शिक्षक अतिरिक्त होते. त्यापैकी 360 शिक्षकांचं समायोजन झालं आणि शिक्षकेतर कर्मचारी 69 होते. त्यापैकी 26 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झालं आणि 33 उर्वरित राहिले आणि शिक्षक 75 उर्वरित राहिले. या समायोजन प्रक्रियेमध्ये बरेचसे शिक्षक जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. तसेच काही शिक्षकांच्या सुनावण्या होऊन सुद्धा त्यांच्या यादीतून नाव वगळण्यात येऊन सुद्धा त्या शिक्षकांचे नाव यादीमध्ये आले. प्रश्न असा आहे की जे 360 शिक्षकांचे समायोजन झालेलं आहे आणि या 360 पैकी 360 शिक्षक समायोजित झाले का? कारण 30 एप्रिल 2026 रोजी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी या 360 शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. वास्तविक पाहता आणखी बरेच शिक्षक आहेत की त्यांना आणखीही कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही आणि या 360 पैकी बरेचसे शिक्षक असे आहेत की ज्या रिक्त पदी त्यांचं समायोजन करण्यात आलेलं आहे त्या रिक्त पदावर त्या विषयाची जागा उपलब्ध नाही. याचाच अर्थ त्या शाळांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने विषय नमूद करून तिथे पाठवण्यात आलेले आहेत. या 360 पैकी असेही काही शिक्षक आहेत की जे मुद्दामहून आपल्याला सोयीची शाळा मिळावी म्हणून समायोजन आदेश बदलून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या फेऱ्या मारताना आपल्याला दिसत आहेत. दलालांचा सुळसुळाट सुद्धा असलेला आपल्याला तिथून दिसून येतोय. पण यावेळेस जशी बाबूगिरी चालायला पाहिजे तशी चालताना दिसत नाही आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की लोकवाहिनी या वृत्तपत्रामध्ये जी बातमी प्रसारित करण्यात आलेली होती की 360 शिक्षकांचे जुळले 75 बाकी. पण खरोखरच 360 शिक्षकांचे जुळले का? आणि या 360 शिक्षकांचे जर विषय चुकी दाखवण्यात आली असतील तर त्या शिक्षकांना दुसऱ्या ठिकाणी बदलून देऊन जागा आहे का? बरेच शिक्षकांचे समस्या आहेत. बरेच शिक्षक फोनही करतात की आम्हाला दूरची शाळा मिळालेली आहे, नागपूरची मिळेल का? शिक्षण विभागातले एक बाबू बोलताना मला दिसले की आम्ही ते नागपुरात शाळा बांधून द्यायची का? बाबूंनो, नागपुरात शाळा बांधून देऊ नका, पण त्यांचं समायोजन योग्य ठिकाणी करा. 360 शिक्षकांचे नावासह आणि त्या शाळांच्या समायोजित नावासह शिक्षण विभागानं यादी जाहीर करावी, जेणेकरून 360 शिक्षक हे कोणकोणत्या भागात कोणकोणत्या शाळेत समायोजित करण्यात आलेले आहेत आणि ते खरोखर तिथं समायोजित झालेत का? आणि झाले नसतील तर ते का झाले नाहीत? आणि पुन्हा त्यांचं काय झालं की रे माझ्या मागच्यासारखं गेल्या 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून मूळ आस्थापनेतच पगार लाटत बसायचं, हा प्रकार आपल्याला दिसून येतो आहे. तो इथून पुढे झाला नाही पाहिजे. मग या 360 शिक्षकांपैकी जर विषय चुकीचे असताना जर समजा 60 शिक्षक परत आले असतील तर किंवा 60 शाळांनी जर त्यांना घेतलं नसेल तर त्या 60 शाळांची जी पदं आहेत ते शिक्षण विभाग व्यपगत करणार का आणि त्याची यादी जाहीर करणार का?
साधारणतः एक ट्रेंड बनलेला आहे या शिक्षकांचा की अनुपस्थित राहायचं किंवा तिथं जायचं, शाळा घ्यायचीच नाही आणि पुन्हा त्या ठिकाणी त्या समोरच्या समाज शाळेला त्यांना सांगून द्यायचं की आम्ही इथं येणार नाही, तुम्ही लिहून द्या, आणि मग मूळ आस्थापनेमध्ये जाऊन आरामात आपलं वेतन घेत राहायचं. मग तिथं विद्यार्थ्यावर तो शिक्षक मंजूर नसला तरी चालते. पण यावर्षी जे शासनाने धोरण राबवलं आहे की जेवढे संचमान्यतेमध्ये पदं मंजूर आहेत तेवढ्याच पदांचं वेतन दिले जाणार. या निर्णयावरती शासनाने सुद्धा ठाम राहिलं पाहिजे. मग तो शिक्षक मूळ आस्थापनेमध्ये जाऊन पगार कसा लाटेल? बरं, या 75 शिक्षकांचं काय होणार? जे जाणीवपूर्वक शिक्षक अनुपस्थित राहिले त्यांचं काय होणार? आज बरेच शिक्षक आहेत की संस्था चालकांच्या मदतीने त्याच ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत. मग त्या शिक्षकांना शिक्षण विभाग तिथंच राहू देणार, तिथंच राहून त्यांना वेतन देणार की त्यांना समावेश शाळेत पाठवणार, का त्यांचा समायोजन आदेश काढून देणार? असे भरपूर सारे प्रश्न उपस्थित होतात. 15 मार्च 2024च्या ज्या शासन निर्णयानुसार जे शिक्षक उरलेले आहेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये समावित होत नसतील, नगर परिषद शाळेमध्ये समावित होत नसतील, तर त्यांना विभाग स्तरावर पाठवण्यात यावं, जेणेकरून ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी तो शिक्षक तिथे गेला पाहिजे आणि विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. जिथं विद्यार्थ्यावर शिक्षकच उपलब्ध नाही त्या ठिकाणी मूळ आस्थापनेमध्ये राहून त्यांना वेतन उचलता कामा नाही, असं विदर्भ शिक्षक संघाची ठाम भूमिका आहे. अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांना त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणे गरजेचं आहे. त्यांना समायोजन आदेश देणं गरजेचं आहे. जर जागा उपलब्ध नसतील तर त्यांना विभाग स्तरावरती पाठवणं आवश्यक आहे आणि विभाग स्तरावरती ज्या ठिकाणी रिक्त पद आहे त्या ठिकाणी त्यांनी समायोजित होणे आवश्यक आहे, त्यांना समायोजित करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी नियमानुसार पार पडल्या पाहिजेत. जे लागेवांदे चाललेले आहेत ते बंद झाले पाहिजे. जे मूळ आस्थापनेमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत त्यांचा तळ नाहीसा केला पाहिजे. बऱ्याच शाळेमध्ये शून्य पट असताना सुद्धा 3-3 शिक्षक होते. यावर्षी त्यांचं समायोजन झालं. ते कसे सैरावैरा धावत होते. पण शिक्षण विभागाचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. जशी ही प्रक्रिया पारदर्शकपणे आपण पार पाडली, अगदी त्याच पद्धतीने या सर्व अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन ज्या त्या ठिकाणी झाले पाहिजे. ते मूळ आस्थापनेत किंवा इकडून तिकडं आदेश बदलवून सोयीनुसार फिरले नाही पाहिजेत. जे शिक्षक आदेश स्वीकारून दुर्गम भागात गेले आणि काही शिक्षक लागेबांध्यानं जर इकडे येत असतील आणि त्यांना समायोजन आदेश बदलून मिळत असेल तर त्या दुर्गम भागात समावेश झालेल्या शिक्षकावरती मोठा अन्याय आहे. शिक्षण विभागावरचा विश्वास उडून जाईल शिक्षकांचा. म्हणून सर्वसमावेशक ज्या पद्धतीने समायोजन प्रक्रिया पार पडलेली आहे अगदी त्याच पद्धतीने काटेकोरपणे हे शिक्षक योग्य ठिकाणीच समायोजित झाले पाहिजेत. ज्या शाळांनी चुकीच्या माहिती देऊन घेतलेल्या आहेत, चुकीचे विषय घेऊन चुकीच्या शाळेमध्ये समावेश झालेले आहेत, त्यांचे विषय बदलवून योग्य विषयाचा शिक्षक त्या ठिकाणी पोहोचवणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढील सत्रामध्ये विद्यार्थ्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास या समायोजन बाबतीतच्या ज्या सध्या चालू असलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या संदर्भात मी भाष्य केलेलं आहे. मी विदर्भ शिक्षक संघाचा सरकार्यवाह या नात्याने या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. या पद्धतीने समायोजन झालं, हे शिक्षक समायोजित झाले,
तो विद्यार्थी हित आणि शासनाचा जो वेतनाचा जो खर्च आहे तो योग्य ठिकाणी मार्गी लागला असं होईल. आणि या पद्धतीने ही समायोजन प्रक्रिया पूर्णपणे पार पडली असं होईल. ज्या पद्धतीने आतापर्यंत समायोजन प्रक्रिया पार पडलेली आहे अगदी त्याच पद्धतीने कायदेशीर पद्धतीने कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने पुढेही हे जोपर्यंत शिक्षक समायोजित होणार नाही तोपर्यंत आम्ही विदर्भ शिक्षक संघ याचा पाठपुरावा करत राहू. धन्यवाद.